कधी कधी एक छोटीशी रिफ्रेशमेंट सुद्धा आपल्या मनाला खूप काही देऊन जाते। आज सकाळी मस्त फ्रेश होऊन देवपूजा करून घेतली आणि पटकन गेले किचनमध्ये मिस्टरांच्या टिफिनची तयारी केली। टिफिनला मस्त चपाती आणि अख्खा मसूर बनवलेला। त्यानंतर मी सुद्धा मस्त अशी रेडी झाले, कारण मी निघाले होते माझ्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला। गेले 2 वर्ष ती मला तिच्या घरी भेटायला बोलवत होती, पण ना मी जॉबला जात होते त्यामुळे मला काही जायला जमायचंच नाही। जॉब सोडल्यानंतर तीच माझ्या घरी 1-2 वेळा येऊन गेली आणि दुसऱ्यांदा हे बोलून गेली की कामं तर काय होतच राहतात, ये कधीतरी घरी माझ्या भेटायला। आणि खरंच आहे, कामातून आपल्या सर्व लेडीजसाठी अशा एका रिफ्रेशमेंटची खूप जास्त गरज असते। मिस्टर ऑफिसला जातच होते, त्यांनीच मला तिच्या घरी सोडलं। 10 ते 15 मिनिटातच मी तिच्या घरी पोहोचले आणि ही तिची क्यूट अशी मुलगी, माझा ड्रेस बघून तिला सेम माझ्यासारखाच ड्रेस घालायचा होता म्हणून तिने ड्रेस घातला। तिचं नाव आहे रुही आणि ती मला माऊ म्हणत होती आणि तिला माऊ सोबतच राहायचं होतं आणि माऊ सोबतच खेळायचं होतं। आम्ही दोघी सुद्धा मस्त घर खेळत होतो। त्यानंतर दुपारची वेळ झाली, जेवायला बसलो होतो आणि मोठा कोइन्सिडन्स तिने सुद्धा अख्खा मसूरच बनवला होता। जेवण करून दुपारी थोडंफार मस्ती केली। रुही खूप छान डान्स करत होती। त्यानंतर संध्याकाळी आम्ही तिघी पण अशा मस्त रेडी झालो। शनिवार होता त्यामुळे त्यांच्या इथे ना शनिवारचा खूप मोठा बाजार होता। त्याच बाजारात आम्ही जायला निघालो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेश भाज्या, A to Z मसाले, लोणचं, पापड असं भरपूर काय काय बाजारामध्ये आलं होतं। बाजार करून मग संध्याकाळी माझी घरी जायची वेळ आली। माझी मैत्रीण मला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडायला आली होती। घरी आल्यानंतर मग मी पटकन फ्रेश झाले। दिवसभर तर मला खूप छान रिफ्रेशमेंट मिळाली होती, त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक पण लवकर बनवला। तोपर्यंत मिस्टर पण आले, छान दोघांनी जेवण केलं, पटापट किचन ओटा वगैरे आवरला आणि मी लवकर झोपी गेले।